नमस्कार, मी सिद्धेश. गोवन वार्ता लाईव्हच्या या अत्यंत खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावरती. आजचा विषय आहे इंटेग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर संदीप रॉय. संदीप सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात. नमस्कार. डॉक्टर रॉय हे कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. 20 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. ते नाशिकमध्ये सध्या प्रॅक्टिस करतात. भारतात नव्यानं तयार झालेला मिसेल्टो या नव्या थेरपीमध्ये त्यांचा हातखंड आहे. चला तर मग आता चर्चा करूयात इंटेग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीबद्दल. डॉक्टर, चर्चेला सुरुवात करूयात. इंटेग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणजे काय याने, हे नेमकं काय आहे याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. बघा, इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी, इंटिग्रेटिव्ह हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं. बरोबर. तर कॅन्सर ट्रीटमेंट बद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपल्या समोर येतं किमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन, हे सगळे थेरपीज जे खूप जास्त प्रचलित आहेत आणि सगळ्यात जास्त स्टडी केलं गेलेलं मोड ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट आहे आणि अप्रतिम आहे. पण काही लोकांना आपल्याला हे ट्रीटमेंट पद्धती देता येत नाही, कारण त्यांचं वजन खूप कमी असतं, कारण त्यांचा अशक्तपणा खूप जास्त असतो, किंवा काही पेशंट असे पण असतात ज्यांना ते नको असतं. ठीक आहे. तर मग अशा पेशंट लोकांनी काय करावं? त्या लोकांनी त्यांना मग हे जे लोक असतात यांना का आपण सोडून द्यायचं? ठीक आहे, वाट बघायची काहीतरी होऊन जाईल म्हणून? त्यापेक्षा त्यांना सायंटिफिकली प्रूव्हन जे काही वेगळे उपचार पद्धती आहेत त्याला सगळ्यांना इंटिग्रेट करून त्या पेशंटला जे गरजेचं आहे ते देणं. ठीक आहे. ज्या पेशंटला किमोथेरपी गरजेचं आहे किंवा किमोथेरपी द्यायलाच पाहिजे त्याला द्यायलाच पाहिजे. ठीक आहे. ज्याला देता येत नाही त्याला इतर उपचार पद्धती जे आहेत त्यापैकी भरपूर काही आहे. 40-50 प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत. त्यापैकी आयुर्वेदा झालं, तुमचं होमिओपॅथी झालं, युनानी, योगा, सायको ऑन्कोलॉजी, हायपरथर्मिया, हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड, असे भरपूर प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत. ठीक आहे. तर ह्या पेशंट लोकांना घरी पाठवून देणं किंवा लपून बसणं, घाबरून जाणं, ठीक आहे, हे न करता आपण त्या लोकांना हे जे पर्याय उपचार पद्धती आहेत जे सायंटिफिकली प्रूव्हन आहेत हे आपण त्यांना देऊ शकतो आणि त्यांचं आयुष्य जरी शेवटचं स्टेजला असलं तरी आपण प्रचंड प्रमाणे वाढवू शकतो. बरोबर बरोबर. याच्यात आपण काय करतो की कोणत्याही प्रकारचा इगो न ठेवता की मला ह्या प्रकारची पद्धती येते म्हणून मी हेच दिलं पाहिजे किंवा पेशंटनी हेच घेतलं पाहिजे, दुसरं घेता कामा नाही, बरोबर, असा विचार न ठेवता पेशंटसाठी जे काही चांगलं आहे, ठीक आहे, पेशंटला जर मला वाटलं की एखादा हर्बल मेडिसिन आहे जे पेशंटला सूट करेल, जे पेशंटच्या हितासाठी आहे, ज्याने पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल, आपण ते दिलं पाहिजे. निश्चितच कॅन्सर रुग्णाच्या बाबतीत आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो, कारण मानसिकरित्या सुद्धा ते थोडेसे खचलेले असतात. आता मला तुम्हाला बोलतं करायचं आहे ते मिसेल्टो थेरपीबद्दल. US मध्ये या थेरपीला मान्यता देण्यात आलेली आहे आणि भारतातही त्याची सुरुवात होती आहे. ही थेरपी इतर थेरपीपेक्षा कशी वेगळी आहे याबद्दल काय सांगाल सर? मिसेल्टो थेरपी जवळजवळ पूर्ण युरोपमध्ये, रशिया, चायना, US सगळीकडे चालते. आपल्याकडे मी स्वतः खूप प्रयत्न केला. आपल्याकडे काही रेग्युलेटरी रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे त्याचं इंजेक्टेबल वापरता येत नाही. इट इज नॉट लिगल. बरोबर. तर मग आम्ही त्याचं खूप जास्त स्टडी केला. खूप जास्त स्टडी करून त्याचं आम्ही ओरल फॉर्म्युलेशन पेटंट घेतलं. ठीक आहे. ओरल फॉर्म्युलेशन तयार केलं आम्ही. ओरल फॉर्म्युलेशनचं पेटंट घेतलं, जे एकदम सिम्पल आहे. रोज तुम्हाला इंजेक्शन टोचून घ्यायची पण गरज नाहीये. घरी राहून यू कॅन जस्ट एक कॅप्सूल पॉपअप करायचं आहे आणि आपण घरी काही साईड इफेक्ट न होता, ठीक आहे, काही त्रास न होता, कुठे एखाद्या डॉक्टरकडे जा, हॉस्पिटलमध्ये जा, ठीक आहे, तुम्हाला डॉक्टरने जे काही प्रिस्क्रिप्शन दिलं आहे ते प्रिस्क्रिप्शन घेऊन तुम्ही यू कॅन सेफली मिसेल्टो थेरपी घेऊ शकतो. बरोबर बरोबर. सगळ्यात महत्वाचं की ह्या मिसेल्टो थेरपीचं जो रिसर्च झालेला आहे, जवळजवळ 130 क्लिनिकल ट्रायल्स आहेत त्याचे, 5,000 त्याचे रिसर्च पेपर्स आहेत. तर कन्व्हेन्शनल मेडिसिन नंतर सगळ्यात जास्त स्टडी केला गेलेला मोड ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे मिसेल्टो थेरपी. बरोबर. आणि भारतात आता ते
ओरल फॉर्म्युलेशन म्हणून ते लिगली मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मला ह्या प्रॅक्टिसमध्ये आता 20 वर्ष झालेत आणि जवळजवळ नाही, टू बी प्रिसाइज 35 देशातून आपल्याकडे पेशंट येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. आणि आता कोविडमुळे ठीक आहे, थोडं एअरपोर्ट बंद असल्यामुळे, पण अदरवाईज आपल्याकडे जवळजवळ प्रत्येक खंडातून पेशंट आलेले आहेत. भारताच्या प्रत्येक राज्यातून पेशंट आलेले आहेत. 35 देश म्हटलं की आफ्रिका, US, ऑस्ट्रेलिया, केनिया, तुम्ही नाव घ्या आणि ते लोक माझे त्या देशातून इथे आलेले आहेत. नक्कीच याचा नेमका फायदा आणि परिणाम कितपत झालाय असं तुम्हाला वाटतं? जे रिसर्च पेपर्स आहेत त्या रिसर्च पेपर्समध्ये जे रिझल्ट्स आलेले आहेत ते 60 to 80% सक्सेस रेशिओ आहे त्याचा. आणि ह्याचा फायदा म्हणजे पेशंट लोकांचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होतं. पेशंट लोकांना अशक्तपणा येणार नाही, काही साईड इफेक्ट होणार नाही या ट्रीटमेंटचं. पेशंटचं ट्युमर साईज रिग्रेस होतो, ट्युमर मार्कर कमी होतो. ठीक आहे. पेशंटचं ट्युमरची ऍक्टिव्हिटी कमी होते. आणि पेशंटचं लाईफ स्पॅन जो आहे, पेशंटचं आयुष्य तो पण वाढतो. म्हणजे बरेचसे पेशंट असतात ज्यांना सांगितलं आहे की बाबा हा काही दिवसच जगणार आहे, असे पेशंट काही वर्ष पण जगलेले आहेत. कॅन्सर अनेकदा खूप उशिरा डिटेक्ट होतो. कॅन्सर अनेकदा 3ऱ्या किंवा 2ऱ्या स्टेजमध्ये डिटेक्ट झाल्यानंतर ही थेरपी कितपत परिणामकारक ठरते, याबद्दल काय सांगाल? आम्ही बघितलंय की काही पेशंट लोकांना जेव्हा ते स्ट्रेचरवर येतात, स्ट्रेचरवर पण पेशंटला घेऊन आलेले पेशंट काही दिवसातच फ्रेश फील करतात. त्यांचं उठून बोलणं, चालणं, ठीक आहे, स्वतः आंघोळ करणं, स्वतः जेवण करणं, बाथरूमला जाणं, हे क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे ते बऱ्यापैकी इम्प्रूव्ह लगेच होतं. आणि जे स्पॅन ऑफ लाईफ आहे, जे आयुष्य आहे त्यांचं, ते काही वर्षांनी सुद्धा वाढू शकतं. ठीक आहे. तुम्ही इमॅजिन करा की आपला कोणता तरी जवळचा व्यक्ती आहे ज्याला सांगितलंय की बाबा हा 1च महिना जगणार आहे आणि तो 3-4 वर्ष जगतो. ठीक आहे. याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं आपल्यासाठी? मिसेल्टो थेरपी ही ओरल दिली जाते, त्याचं प्रमाण नेमकं कसं असतं याच्याबद्दल थोडं तुम्ही सविस्तर सांगावं. बघा, ओरल जे मिसेल्टो थेरपी आहे त्याचे बरेचसे ॲडव्हान्टेज आहे इंजेक्शनपेक्षा. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला पेन वगैरे काही होणार नाही. ठीक आहे. तुम्हाला कोणाची मदतीची गरज नाही, कोणतरी येऊन तुम्हाला इंजेक्शन देईल. ठीक आहे. त्याची गरज नाही. इंजेक्शन जे आहे ते खूप खूप लो डोसमध्ये अवेलेबल आहे आणि हे आपण कॅल्क्युलेटेड हाय डोसमध्ये ओरलमध्ये देऊ शकतो. याचं बायो अवेलेबिलिटी जे आहे ते इंजेक्टेबलपेक्षा कित्येक पटीने चांगलं असल्यामुळे याचा इफेक्ट पण लवकर होतो. प्लस ट्युमर श्रिंक खूप लवकर होते. त्याचं इम्युनोमॉड्युलेटरी जे इफेक्ट आहे, म्हणजे त्याच्याबरोबर फक्त ट्युमर रिग्रेस नाही करणार, तुमचं इम्युनिटी पण वाढते, कारण इट इज अ इम्युनोमॉड्युलेटर एज वेल. या डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे, मिसेल्टो थेरपी ही सगळ्या प्रकारच्या कॅन्सरवरती उपयोगात येते का? सगळ्यात महत्त्वाचं, मिसेल्टो म्हणजे एक मेडिसिन नाहीये. मिसेल्टो थेरपीमध्ये भरपूर प्रकारचे मेडिसिन्स आहेत आणि आपण हे प्रत्येक पेशंटला देऊ शकतो, प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरमध्ये देऊ शकतो. पण प्रत्येक प्रकारसाठी वेगळं मेडिसिन आहे मिसेल्टो थेरपीमध्येच. मिसेल्टो ए, मिसेल्टो बी, मिसेल्टो सी, असं फॉर एक्झाम्पल असे भरपूर प्रकारचे मेडिसिन्स आहेत जे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी इंडिकेटेड असतात. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कुठल्या स्टेजच्या रुग्णांसाठी मिसेल्टो थेरपी ही फायदेशीर ठरू शकते? कारण कॅन्सर रुग्णाला केमोथेरपी असेल, रेडिएशन थेरपी असेल, अशा थेरपी दिल्या जातात. त्याचे काही दुष्परिणामही आपल्याला असल्याचं बोललं जातं. अशा वेळी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे मिसेल्टो थेरपीचे काही दुष्परिणाम होतात का? याच्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? मिसेल्टो थेरपी स्टेज 1 पासून स्टेज 4 पर्यंत सगळ्यांना देता येतं. दुर्दैवाने आमच्याकडे येणारे पेशंट सगळं काही प्रयत्न करून झाल्यानंतर येतात, जे लास्ट स्टेजमध्ये मोस्ट ऑफ द पेशंट्स येतात. ठीक आहे. पण याचा सगळ्यात चांगला इफेक्ट तुम्हाला स्टेज 1, स्टेज 2 मध्ये दिसेल, पण तेवढाच चांगला इफेक्ट तुम्हाला लास्ट स्टेजमध्ये पण दिसतो. ठीक आहे. कारण याचे साईड इफेक्ट्स होत नाही. ठीक आहे. कधी कधी असं होतं की टॉक्सिक इफेक्टला घाबरूनच लोक ट्रीटमेंट घेत नसतात. तसं काही इथे होणार नाही याची खात्री असते. म्हणून आपण स्टेज 1 to स्टेज 4 म्हणजे लास्ट स्टेजपर्यंत कोणत्याही पेशंटला सेफली प्रिस्क्राईब करू शकतो. भारतात कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे.
तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर किंवा अगदी ब्रेस्ट कॅन्सर. वेगवेगळ्या कॅन्सरवरती उपचार देताना अनेकदा सर्जरी केली जाते. तर ही जी मिसेल्टो थेरपी आहे ही करण्याआधी सुद्धा सर्जरी करावी लागते का डॉक्टर? नाही, सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात चांगलं गोष्ट मिसेल्टोचं तेच आहे की याचा साईड इफेक्ट काही नसतो. ठीक आहे. उलट जर जेव्हा आपण ह्याला कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन म्हणून देतो, किमो बरोबर देतो, त्यावेळेस कारण याचं इम्युनोमॉड्युलेटरी इफेक्ट पण असतो, इम्युनिटी वाढवते, त्यावेळेस किमोथेरपीचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याला पण कमी करता येतं आणि दोघांचं इफेक्ट ॲट अ टाइम सायमल्टेनियसली अजून चांगला होतो. एक अत्यंत चांगली आणि उपयुक्त अशी ही थेरपी आहे. कोरोना संकटात ही थेरपी जास्त परिणामकारक आहे का, हा प्रश्न मला डॉक्टर राय यांना विचारायचा आहे. कारण सध्याच्या महामारीमध्ये कॅन्सर रुग्णाला कोरोना होण्याची शक्यता जास्त असल्याचं बोललं जातं. त्या पार्श्वभूमीवरती ही थेरपी कितपत फायदेशीर असेल? चांगला प्रश्न आहे. कारण कॅन्सर पेशंटचं प्रतिकारशक्ती, इम्युनिटी मेडिसिनमुळे पण कमी होते आणि डायग्नोसिस जेव्हा होतं तेव्हा कमीच असतं आणि प्लस मेडिसिनमुळे अजून कमी होते. त्यात पेशंटनी बाहेर जाणं, घरातून बाहेर पडणं, हॉस्पिटलमध्ये जाणं, जिथे बहुतेक पेशंट असतील, कोविड पॉझिटिव्ह पेशंट हॉस्पिटलमध्ये असतील, तर तिथे जाऊन परत ॲडमिट होऊन थोडंसं रिस्क वाढते. पण मिसेल्टोसाठी तुम्हाला ॲडमिट व्हायची गरज कमी पडते. ठीक आहे. तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन आलं, डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं, तुम्ही घरी आले, घरी बसून सेफली मेडिसिन घ्यायचंय, इम्युनिटी पण वाढेल आणि कॅन्सरचं ट्रीटमेंट पण होईल. भारतात कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. तोंडाचा कॅन्सर असेल, घशाचा कॅन्सर असेल किंवा अगदी ब्रेस्ट कॅन्सर असेल, कॅन्सरवरती उपचार करताना अनेकदा सर्जरी करावी लागते. पण मिसेल्टो थेरपी करण्यासाठी आधी सर्जरी करावी लागते का? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सर्जरी म्हटली की प्रत्येकालाच भीती वाटते, मनात धाकधूकही वाढते. अशा वेळी तुम्ही रुग्णांना काय संदेश द्याल डॉक्टर? बघा, सर्जरी जेव्हा शक्य असतं तेव्हा सर्जरी करून घेणे. ठीक आहे. सर्जरी तुम्हाला शेवटच्या स्टेजमध्ये कधीच करता येत नाही. बरोबर. तुम्हाला एक मोठा ट्यूमर काढून फेकून बाकीचे मायक्रोस्कोपिक सेल्सला ट्रीट करणं खूप सोपं जातं. ठीक आहे. कम्पेअर्ड टू पूर्ण ट्यूमरला, आणि त्याच्यात पसरण्याची पण रिस्क असते. मी पर्सनली ह्युमॅनिटी ग्राउंडवर, सायंटिफिक ग्राउंडवर कधीच सजेस्ट करणार नाही की तुम्ही सर्जरी करता येतंय पण तरी तुम्ही सर्जरी करू नका, असं करू नका. सर्जरी जर शक्य असेल तर मग सर्जरी करून घेणे. बघा, जेव्हा डायग्नोसिस होतं पेशंट तेव्हाच घाबरून जातो. पेशंटला वाटतं की माझं डेथ सर्टिफिकेट लिहिलं गेलंय. ठीक आहे. पण ते खरं नाहीये. ठीक आहे. पेशंटला डायग्नोज झालं तर तो कन्फ्यूज होतो, तो घाबरतो, फॅमिली मेंबर्स डिस्टर्ब होतात की बाबा आता काय. ठीक आहे. तर ह्या कंडिशनमध्ये सायको ऑन्कोलॉजीचा खूप मोठा भाग असतो. ठीक आहे. इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी जेव्हा मी म्हटलो, इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीमध्ये मिसेल्टो थेरपी जर ड्रायव्हर सीटवर बसून आहे तर मग मागच्या बोगींमध्ये बरेचसे अजून काही आहेत. ठीक आहे. जसं हायपरथर्मिया झालं, हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड झालं, व्हिटॅमिन सी थेरपी झालं, बरेचसे काही आहेत. तर त्याच्यात सायको ऑन्कोलॉजी पण एक खूप महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. पेशंटला ॲज अ होल ट्रीट करणं, म्हणजे डायग्नोसिस झालंय, आपण ट्युमरला श्रिंक करतोय, पेशंट इथे मेंटली घाबरलेला आहे. ठीक आहे. तर मग सायको ऑन्कोलॉजिस्ट जे असतात आमचे, ते सायको ऑन्कोलॉजिस्ट ते पेशंटला काम करत असतात, पेशंटला समजून सांगत असतात की दिस इज जस्ट अनदर डिझीज. ठीक आहे. तर मग एका वेगळ्या, म्हणजे एक अनदर डिझीज म्हणून त्याला जर ट्रीट केलं, घाबरून डिप्रेशनमध्ये जाऊन, ठीक आहे, काही लोक तर मी बघितलं आहे, माझेच काही पेशंट्स आहेत ज्यांनी सुसाईड सुद्धा अटेम्प्ट केले. ह्याच पेशंट लोकांना जेव्हा आपण समजून सांगतो बाबा एव्हरीथिंग इज नॉट ओव्हर, संपलेलं नाहीये, आपल्याला करण्यासाठी भरपूर काही आहे. ठीक आहे. तर त्या पेशंटला तेव्हा आपण सायको ऑन्कोलॉजी प्लस हे सगळं करून मेंटली पण त्यांना आपण शांत करू शकतो. परत रुटीन लाईफ जसे जगायचे ते आधी तसंच परत आपण रुटीनला आणू शकतो. एकूण मिसेल्टो थेरपी ही कॅन्सर रुग्णांवरती फार परिणामकारक आहे, उपयुक्त आहे असंच म्हणावं लागेल. या थेरपीचा अनेक कॅन्सर पेशंटला नक्की फायदा होईल असा विश्वासही व्यक्त केला जातोय. आणि या संपूर्ण विषयावरती मुलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टर संदीप रॉय यांचे मी मनापासून आभार मानतो. तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.